अवघ्या काही दिवसांवरती रक्षाबंधन येऊन ठेपलेलं आहे आणि रक्षाबंधन म्हटलं की बहीण भावाचं प्रेमाचं नातं आणि आपुलकीचं नातं. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते. पण यंदाच्या वर्षी 19 तारखेला रक्षाबंधन आहे आणि कोणत्या मुहूर्तावरती तुम्ही राखी बांधावी, काय नियम पाळावेत, तसंच यावर्षी देखील भद्रा योग असणार आहे. तर हा योग किती वेळासाठी असणार आहे आणि त्यानंतर राखी बांधण्याचा योग्य मुहूर्त कोणता आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वानुबध्नानि रक्षेमाचल माचल. 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. तर सकाळी 5 वाजल्यापासून 5 वाजून 53 मिनिटापासून ते दुपारी 1 वाजून 32 मिनिटापर्यंत भद्रा काल आहे. तर भद्रा काळामध्ये राखी न बांधण्याचं कारण, एक महत्त्वाचं कारण असं आहे, तो भद्रा काल हा निषिद्ध मानला गेला आहे. देवादानवाच्या काळामध्ये रावणाची बहीण शूर्पणखा हिने रावणाला या अशुभ काळामध्ये राखी बांधल्यामुळे, बंधन घातल्यामुळे रावणाच्या कुळाचा पूर्ण विध्वंस झाला. त्यामुळे या भद्रा काळामध्ये राखी बांधण्यास निषिद्ध काळ मानला गेला आहे. तसेच भद्रा ही शनीची बहीण आणि सूर्याची मुलगी आहे, म्हणून तिला अशुभ मानलं जातं. म्हणून या काळामध्ये राखी बांधणं अयोग्य ठरते. भद्रा काल 1 वाजून 32 मिनिटापर्यंत आहे. 19 ऑगस्ट रोजी सकाळी 5 वाजल्यापासून 5 वाजून 53 मिनिटापासून ते दुपारी 1 वाजून 32 मिनिटापर्यंत भद्रा काळ आहे. तर त्यानंतर 1 वाजून 32 मिनिटानंतर रात्री 9 वाजून 8 मिनिटापर्यंत राखी बांधण्यास हरकत नाही किंवा राखी बांधण्याला चांगला मुहूर्त आहे. आणि तसंच त्या दिवशी सायंकाळी 7 वाजल्यापासून पंचक सुरू होत आहे. याला राजपंचक असे म्हणतात. त्यामुळे रक्षाबंधन करण्यास कुठली अडचण येणार नाही. राखी पौर्णिमेच्या दिवशी बहीण किंवा भावाने कुठलेही काळे वस्त्र परिधान करू नये आणि राखी ही प्लॅस्टिकची नसावी. तर राखी धाग्याची असलेली अतिउत्तम. राखी उत्तम मानले गेली आहे. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही योग्य मुहूर्तावरती राखी बांधावी आणि जे नियम सांगितले त्या नियमांचं पालन करावं. तुम्हा सर्वांना न्यूज 18 कडून रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.